नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कंबाईन मेंटरमध्ये आपलं स्वागत आहे. सो आपण आजच्या लेक्चरमध्ये विज्ञान विषयाबद्दल चर्चा करणार आहे. मग मित्रांनो, आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे, जर आपण 24चा कट ऑफ पाहिला, तर 24चा कट ऑफ जवळपास आपल्याकडे 62.25 लागला. मग मित्रांनो, जर आपण या कट ऑफचा विचार केला, तर हा कट ऑफ म्हणजे आयोगाने निवडलेला सगळ्यात जो कमीतला कमीत मुलगा आहे, त्याचे मार्क्स म्हणजे किती आहेत? तर 62.25 मग लक्षात घ्या. आता आपण जर हा कट ऑफ पाहिला मित्रांनो, तर बाकीच्या यापूर्वीच्या एक्झामपेक्षा हा कट ऑफ आपल्याला वाढलेला दिसतो. मग हा कट ऑफ वाढलेला असेल, तर याचा अर्थ असा आहे मित्रांनो, की आपल्याला सगळ्या विषयांवरती कमांड असणं महत्वाचंच आहे. मग त्यातल्या त्यात आपला सायन्स विषय किंवा आपल्याकडे असणारा विज्ञान विषय. मग जर आपण विज्ञान विषयांचा भाग पाहिला, तर विज्ञान विषयांचा भाग या कट ऑफला टॅकल करण्यासाठी किंवा आपल्याला प्री क्वालिफाय करण्यासाठी खूप महत्वाचा असतो. आणि मित्रांनो, भरपूर लोकांना आपल्याला सायन्स विषयी मनामध्ये न्यूनगंड असतो किंवा सायन्स विषय फार अवघड आहे असा आपण माइंडसेट तयार करून घेतलेला असतो. इव्हन काही लोकांचं बॅकग्राऊंड सुद्धा सायन्स आहे, त्याही मुलांना सायन्स बद्दल मनामध्ये भीती झालेली असते. मग मित्रांनो, हे सगळं कसं टॅकल करायचं हे आपण आजच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. मग लक्षात घ्या, ज्यावेळेस आपण सायन्सचा विचार करतो, मग सायन्सचा विचार करताना सायन्स विषयाचा अभ्यास कसा करावा किंवा आयोगाने विचारलेले पीवायक्यू कशा प्रकारचे आहे, मग किंवा आपली पीवायक्यू वरती किती प्रकारे पकड असायला हवी, मग त्या पीवायक्यूच्या बेसिस वरती तो सिलेबस आपण किती वाचायला हवा. जर आपण मुळात पाहिलं मित्रांनो, सायन्स खूप मोठं आहे, सायन्स वास्ट आहे. तुम्ही कितीही वाचायचा प्रयत्न केला तर सायन्स ही वन ऑफ द कंटिन्युअस प्रोसेस आहे, ती एक मोठी चालणारी प्रक्रिया आहे. आपण त्यांना कव्हर नाही करू शकत, परंतु आपण पीवायक्यूचा आधार घेऊन किंवा आयोगाने विचारलेल्या प्रश्नांचा आधार घेऊन एक बॉर्डर तयार करू शकतो. आणि त्या बॉर्डर नुसार किती वाचायला हवं, आयोगाची डिमांड काय आहे, पीवायक्यूची डिमांड काय आहे, त्या ओरिएंटेशनने आपल्याला किती वाचायला हवं, आपल्याला आयोगाला किती द्यायचं आहे, हे समजणं महत्वाचं आहे. ज्यावेळेस आपल्याला ह्या प्रॉपर गोष्टी समजतात मित्रांनो, मग तिथून पुढे आपल्या अभ्यासाची मेथड बदलते. अभ्यासाची मेथड बदलली की त्या विषयाबद्दल प्रेम वाटू लागतं आणि तो विषय आपल्याला आपलासा वाटतो. लक्षात घ्या, जर आपण कधीही कोणताही विषय पाहिला, अवघड का वाटतो? कारण ती गोष्ट आपल्याला अननोन असते मित्रांनो. आणि ज्यावेळेस ती गोष्ट आपल्या ओळखीची होते, ती आपल्याला समजायला सोपी जाते आणि तो विषय पण समजायला कसा जातो, तो सोपा जातो. मग लक्षात घ्या, आपल्याला मार्क्स विज्ञानामध्ये कसे वाढवायचे आहेत, त्याचबरोबर ते वाढवण्यासाठी कशा प्रकारे प्रयत्न करायचे आहेत, कोणत्या चॅप्टरवरती कशा प्रकारे प्रश्न आलेले आहेत, हे सगळं आपल्याला या ठिकाणी डिस्कस करायचं आहे. मग मित्रांनो, जवळपास आपल्याकडे 15 प्रश्न आहे एक्झामला. मग आपलं जे टार्गेट राहणार आहे, ते जवळपास 11 ते 12 प्रश्न इझिली आपल्याला कॅप्चर करायचे आहेत. मग हे इझिली जर कॅप्चर करायचे असेल, तर आपल्याला सायन्ससाठी काही प्रोटोकॉल फॉलोच करावा लागेल, की जो प्रोटोकॉल आपल्याला कमीत कमी 10 ते 11 प्रश्नापर्यंत इझिली पोहोचवतो, की जो आपल्याला ह्या कट ऑफ मध्ये इन होण्यासाठी मदत करतो. मग लक्षात घ्या मित्रांनो, जर आपण पहिला पॉईंट पाहिला, तर पहिला पॉईंट काय आहे आपला, की विज्ञान विषयात मार्क्स न येण्याचे कारण काय. आता लक्षात घ्या, आता आपण जे प्रॉब्लेम डिस्कस करणार आहे, हे युनिव्हर्सल प्रॉब्लेम आहे, की जे आपण पूर्ण आपल्या एमपीएससी क्षेत्रातले मुलं पाहतो. सगळ्यांचा मेजर प्रॉब्लेम आपल्याला याच ठिकाणी पाहायला मिळतो, की मार्क्स का येत नाही. तर पहिलं कारण काय आपल्याकडे, की विज्ञान विषय खूप अवघड आहे, ही आपण मानसिकता तयार करून घेतलेली आहे. आता मग मानसिकता तयार केल्यावरती जर आपण तो विज्ञान समोर घेतला, तर त्यातले जे शब्द आहेत ते मोस्ट ऑफ ग्रीक आणि लॅटिन वर्ड असतात, त्यामुळे ते आपल्याला अनोळखी असतात. जर असे शब्द आपण पाहिले, की लगेच आपल्याला त्या विषयाची अवघड म्हणजे भीती वाटायला लागते. म्हणजे आपण एक माइंडसेट तयार करून घेतो आणि मित्रांनो, हाच माइंडसेट सुरुवातीपासून आपल्या मनात भीती तयार केल्यामुळे आपण त्या विषयाकडे लक्ष देत नाही. मग लक्षात घ्या, जर आपला माइंडसेट बदलला, तर त्या विषयाकडे कमी लक्ष जातं आणि जर त्या विषयाकडे कमी लक्ष गेलं, तर ते आपल्याला स्कोरिंग मध्ये कमी घेऊन जातात. मग लक्षात घ्या मित्रांनो, हे सगळ्यात महत्वाचं कारण आहे. दुसरं कारण काय, जर आपण इतर विषयाप्रमाणे मनापासून जर त्याचा अभ्यास केला, तर तो आपल्याला मार्क्स देणार आहे, परंतु आपण इतर विषयांप्रमाणे त्याचा अभ्यासच करत नाही. याला एक महत्वाचं कारण म्हणजे मित्रांनो, आपण ट्रिक्स वरती अवलंबून आहोत. लक्षात घ्या, रिअली सांगायचं झालं तर ट्रिक्स बाकीच्या सब्जेक्टला चालतील मित्रांनो, सायन्सला नाही चालणार. सायन्स कन्सेप्ट आहे, त्याचं ऍप्लिकेशन आहे. जर तुम्ही ऍप्लिकेशन मध्येच जर तुम्ही ट्रिक्स वाचत असाल, तर ते चुकीचं आहे. मग याच्यामुळेच होतं काय, की आपण अभ्यास खूप करतो, इव्हन सायन्सचे आपण भरपूर पुस्तकही वाचलेले असतात, भरपूर रिव्हिजनही केलेली असते. मग आपल्याला कळतं मित्रांनो, अरे हा प्रश्न आलाच नाही, एवढं वाचलं तेवढं वाचलं आपण, ते पुस्तक भंगार आहे, आपण लगेच सहज बोलून जातो. तसं नाही मित्रांनो, इथे आपली पद्धत चुकीची आहे. लक्षात घ्या, तिथे आपल्याला त्या कन्सेप्टचा मेन गाभाच माहित नाही, आपण फक्त ते वाचून काढले आणि मग आपण त्या पुस्तकाला किंवा त्या सोर्सला नावं ठेवतो. तसं नाहीये. जर आपल्याला ती कन्सेप्ट प्रॉपर माहित असेल, तर आपण त्या उत्तराला जरी प्रश्नाच्या
जरी तो प्रश्न त्या कन्सेप्टच्या नॉर्मली जरी रिगार्डिंग असेल किंवा नॉर्मल जरी त्याला तो मॅच करत असेल, तरी पण आपण त्या प्रश्नाच्या उत्तरापर्यंत पोहोचू शकतो. याचा अर्थ काय? आपल्याला त्या कन्सेप्टवरती कमांड ठेवायचा आहे. म्हणजेच जसं आपण बाकीच्या विषयांचा अभ्यास करतो, तसाच अभ्यास आपल्याला कुणाबद्दल करायचा आहे? तर सायन्स बद्दल. जर तिसरं कारण पाहिलं मित्रांनो, तर आयोगाची प्रश्न विचारण्याची चौकटच आपल्याला माहित नसते. असं का? कारण आपण PYQ खूप कमी सोडवतो मित्रांनो, किंवा काही लोकांनी जरी PYQ सोडवले असतील, तरी ते PYQ ते कोणत्या पद्धतीने सोडवतात किंवा PYQ सोडवताना आपला अप्रोच काय आहे, हे खूप महत्वाचं आहे. लक्षात घ्या मित्रांनो, भरपूर वेळा असं होतं, समजा मी आहे, एक PYQ वाचला. एक PYQ वाचल्यावरती मला कळतं, की हां, ठीक आहे, हे नॉर्मल आन्सर आहे. परंतु तोच PYQ मी ज्या सेकंड टाइम वाचतो ना, मला काहीतरी नवीन गोष्ट समजते. मी जर त्याला पुन्हा पुन्हा रिव्हिजन करत राहिलो, तर माझे वेगवेगळे आयाम, वेगवेगळे अप्रोच तयार होतात आणि त्या प्रश्नांकडे पाहण्याचा माझा दृष्टिकोन बदलतो. आणि ज्यावेळेस माझा त्या प्रश्नाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो, त्यावेळेस मला समजतं, की आयोगाला काय हवंय. लक्षात घ्या मित्रांनो, PYQ वरती पकड असणं खूप महत्वाचं आहे. बिकॉज PYQ हे आपल्या एक्झामचा एक आत्मा म्हटलं तरी चालेल. लक्षात घ्या. कारण हा आत्माच आपल्याला आपल्या टार्गेट पर्यंत घेऊन जाणार आहे. मग जर PYQ वरती पकड कमी असेल, तर आपल्याला इथे अपयश येणं ह्या विषयामध्ये स्वाभाविक आहे. त्याचबरोबर प्रत्येक टॉपिक वरती कसा प्रश्न विचारला जातो हे माहीतच नसतं. मग मित्रांनो, हे जर माहीत करायचं असेल, तर काय महत्वाचं आहे? PYQ महत्वाचं आहे. ते आपण पुढे पाहणारच आहोत, की टॉपिक नुसार आपल्याला आतापर्यंत आयोगाने कशा प्रकारे प्रश्न विचारलेत, किती क्वांटिटी मध्ये विचारलेले आहे, जेणेकरून त्या विषयामध्ये असणाऱ्या त्या टॉपिकला महत्व द्यायचं हे आपल्याला समजायला मदत होते. मात्र लक्षात घ्या, तर हे सगळे पॉइंट आपल्याला मार्क्स कमी करण्यासाठी महत्वाचे आहेत. त्याचबरोबर प्रत्येक टॉपिक्स मध्ये काय वाचायचं आहे ते एक माहिती करून घ्यायचंय. मग लक्षात घ्या मित्रांनो, जर आपण हे 3 पॉइंट पाहिले, तर हे 3 पॉइंट आपले PYQ वरती डिपेंड आहे. जर PYQ वरती पकड चांगली असेल, तर आपण ह्या सगळे जे नकारात्मक कारणं आहेत, की जे आपल्याला आपल्या विषयाबद्दल अवघड वाटतात, ते आपल्याला सोपं करण्यासाठी महत्वाचे आहेत. ते म्हणजे काय? तर PYQ. मग PYQ वरती पकड असेल, तर PYQ आपल्याला किती वाचायचं ते सांगतं. त्याचबरोबर त्याचा मेन म्हणजे त्याची डेप्थ किती आहे, त्याची खोली किती त्या विषयाची, ते खोलीपर्यंत घेऊन जाण्याचा एकमेव मंत्र म्हणजे PYQ आहे. मात्र लक्षात घ्या, त्याचबरोबर जर आपण विज्ञान विषयात चांगले मार्क्स घ्यायचे असेल, तर आपण काय करायला पाहिजे? मग लक्षात घ्या मित्रांनो, मी आत्ताच सांगितलं. जे आता आपण निगेटिव्ह रिझन पाहिले, तेच जर आपण अपोजिट केले, तर आपले मेन कारण तयार होतात. मग लक्षात घ्या, जर पहिलं कारण पाहिलं, तर तुम्हाला आयोगाचा पेपर द्यायचा आहे. बरोबर? मग यासाठी हे आपलं मन आणि आयोगाचा माइंडसेट याची फ्रिक्वेन्सी जुळायला हवी मित्रांनो. लक्षात घ्या मी काय म्हणतोय. जर आपली आणि त्यांची फ्रिक्वेन्सी जुळली, तर याचा अर्थ तयार होणारा बॉन्ड आपल्याला आपल्या पदापर्यंत घेऊन जाणार आहे. मग लक्षात घ्या मित्रांनो, जर ही फ्रिक्वेन्सी जुळवायची असेल ना, तर आपल्याला त्यांच्या मनात काय आहे हे समजून घ्यावं लागेल. मग त्यांच्या मनात काय हे कोण सांगणार आहे? तर एकच PYQ. लक्षात घ्या, त्यांच्या म्हणजे आयोगाच्या मनात कोण हे एकच सांगतो PYQ. आणि PYQ समजला की मित्रांनो, सगळ्यात महत्वाचा मुद्दा समजतो ते म्हणजे चौकट. जर तुम्ही सायन्स पाहिला वास्ट आहे, जेवढं वाचताल तेवढं कमी आहे. मग ह्या सायन्समध्ये जर आपल्याला प्रॉपर डेटा मिळवायचा असेल, तर चौकट समजून घ्यायची आहे, जेणेकरून आपल्याला त्या विषयाचं प्रॉपर नॉलेज घेण्यासाठी आणि जास्तीत जास्त प्रश्न टॅकल करण्यासाठी मदत होऊ शकते. मग दुसरं काय आहे, की प्रत्येक टॉपिकमध्ये लक्षात घ्या, प्रत्येक टॉपिकमध्ये आयोग कोणत्या मुद्द्यावरती प्रश्न विचारतो हे कळायला हवं. आता मित्रांनो, हे जे पॉइंट आहेत ना, हे खूप महत्वाचे प्रकार आहे. हे प्रॉपर अनालिसिस केल्यावरती समजतात, की समजा आपल्याकडे रक्ताभिसरण संस्था आहे. जर तुम्ही ती खूप प्रॉपर वाचली असेल, तुम्हाला ती खूप येते. अरे पण मुळात त्याच्यावरती प्रश्न किती येतात हे समजून घ्यायला हवं ना आपण अगोदर. समजा प्राण्यांचं वर्गीकरण आहे, खूप लोकांना अवघड वाटतं. अरे पण आयोग त्याच्यावरतीच प्रश्न विचारतोय. मग जर आयोग त्याच्यावरतीच प्रश्न विचारतोय, म्हणजे प्राण्यांचं वर्गीकरण हा आयोगाच्या चौकटीतला मुद्दा आहे. लक्षात घ्या, जर हा आयोगाच्या चौकटीतला मुद्दा असेल, तर आपल्याला पण ती चौकट फोडायची आहे. त्या चौकट फोडून त्याच्यामध्ये हात घालून आपल्याला मार्क्स फोडायचे आहे. आणि जर हे आपल्याला करायचं असेल मित्रांनो, तर आपल्याला त्या टॉपिकमध्ये त्या विषयाला धरून आयोगाची खोली किती आहे, आयोगाची डेप्थ किती आहे हे समजून घ्यावं लागेल. त्याचबरोबर मोजक्याच टॉपिकवरती जास्तीत जास्त रिव्हिजन व्हायला हव्यात. आता लक्षात घ्या मित्रांनो, मी आता तुम्हाला म्हटलं, प्राण्यांचं वर्गीकरण असेल, वनस्पतींचं वर्गीकरण असेल, इव्हन आपण पुढच्या स्लाइडवरती पाहणार पण आहोत, की आयोगाने 2020 पासून 24 पर्यंत कशा प्रकारे प्रश्न विचारलेले आहेत. आपण प्रश्नांचं डिस्ट्रीब्युशन करणार आहोत. मग प्राण्यांचं वर्गीकरण असेल, वनस्पतींचं वर्गीकरण असेल, किंवा आपल्याकडे अलॉईज आहे, जर आपण केमिस्ट्रीचा भाग पाहिला तर, किंवा फिजिक्समध्ये आपल्याला भरपूर फॅक्च्युअल डेटा विचारला जातो. मग हे जे सगळं विचारण्याची जी आयोगाची पद्धत आहे, जर ही आपल्याला समजली, तर कळतं आयोग फार विचारत नाही. आयोगाचे काही मोजकेच टॉपिक आहे, की ज्यांना आपण बोटावरती ठेवू शकतो.
आणि जर त्या टॉपिकवरती मित्रांनो आपला होल्ड आला तर आपल्याला हे सगळं टॅकल करणं एकदम सोपं आहे, एकदम इझी आहे. त्याचबरोबर प्रत्येक टॉपिक मधील किमान गोष्टी माहीत असल्या पाहिजे जेणेकरून आपण लॉजिकने उत्तरापर्यंत पोहोचतो. मग आता लक्षात घ्या मित्रांनो, जर मी तुम्हाला प्राण्यांचं वर्गीकरण म्हटलं, प्राण्यांच्या वर्गीकरणावरती येणारे प्रश्न हे मोस्ट ऑफ मल्टीलाइनर फॉर्म मध्ये येतात, जे की आपण पुढे पाहणार पण आहे डेमोमध्ये की प्रश्न कसे असतात. मग जर ते मल्टीलाइनर फॉर्म मध्ये येत असेल, अरे मग त्याला टॅकल कसं करायचं, त्यासाठी किमान त्यातलं एक लॉजिकली किंवा आपल्याला नॉर्मली मिनिमम गोष्ट तरी माहित असायला हवी ना. जर मिनिमम गोष्ट आपल्याला माहित असेल तर ऍटलिस्ट आपण त्या ठिकाणी आपला प्रेझेन्स ऑफ माइंड वापरून आपण ऍटलिस्ट लॉजिकने सुद्धा तो प्रश्न टॅकल करू शकतो. लक्षात घ्या, मी ट्रिक्स हा शब्द कुठेच वापरत नाहीये. जर कन्सेप्ट माहित असेल तर आपण त्या कन्सेप्टचा वापर करून लॉजिक डेव्हलप करून त्या प्रश्नाच्या उत्तरापर्यंत पोहोचू शकतो. त्याचबरोबर जर आपल्याला पीवायक्यू वरती जबरदस्त कमांड असेल, लक्षात घ्या मित्रांनो, हे तुम्हाला सगळं समजून घ्यायचं असेल ना, हे 5 पॉईंट, तर हे 5 पॉईंट समजून घेण्यासाठी यांचा 5ही पॉईंटचा आत्मा म्हणजे पीवायक्यू आहे. पीवायक्यू सांगतो आपल्याला की काय वाचायचं, किती खोलपर्यंत वाचायचं, किती महत्वाचं आहे, कोणत्या पॉइंटला किती महत्व द्यायचं, हे सगळं पीवायक्यू सांगतो. आणि भरपूर वेळेस आपल्याला असं होतं की आपल्याला जो टॉपिक आवडतो तोच आपण वाचतो, त्याचीच आपण रिव्हिजन करतो. आपल्याला वाटतं अरे सायन्स खूप परिपूर्ण केलाय, परंतु आयोग त्याच्यावरती प्रश्नच विचारत नाही. असं का होतं मित्रांनो? आपलं हे कमी पडतंय, पीवायक्यू कमी पडते. मग लक्षात घ्या, जर तुम्ही आता एक्झामचे ड्युरेशन पाहिलं तर जवळपास आजपासून 60-65 दिवस आपल्या एक्झामला राहिलेत मित्रांनो. जर ह्या 60-65 दिवसामध्ये जर तुम्ही सायन्सचा प्रॉपर प्रोग्राम बनवला किंवा सायन्सचं प्रॉपर तुम्ही एक स्ट्रक्चर बनवलं, दररोजचा तुम्ही त्याला 10 मिनिट जरी वेळ दिला ना मित्रांनो एक कन्सेप्ट समजून घ्यायला, तरी पण तुम्हाला मोस्ट ऑफ तुमचा बराचसा भाग कव्हर झालेला दिसतो. लक्षात घ्या, प्रत्येक स्टडीला एक स्ट्रॅटर्जी महत्वाची असते, एक धोरण आखणं महत्वाचं आहे. आणि त्या धोरणानुसार किंवा त्या स्ट्रक्चरनुसार आपण जर दररोज त्याला आपण फॉलो केलं, याला आपण डिसिप्लिन म्हणतो मित्रांनो. लक्षात घ्या, इथे आपण किती हुशार आहे डझंट मॅटर, आपण किती डिसिप्लिन आहोत ते मॅटर करतं. आणि हे डिसिप्लिन म्हणजेच आपल्याकडे असणारे पीवायक्यू, की जे आपल्याला सांगतात मित्रांनो की आपली त्या एक्झामवरती किती पकड आहे, आपण ती एक्झाम कशी टॅकल करू शकतो. जर आपल्याला या विषयाचा आत्मविश्वास वाढवायचा असेल, एकमेव मंत्र आहे आपल्याकडे पीवायक्यू. आणि जर पीवायक्यू चांगले केले मित्रांनो, तर आपण ह्या सगळ्या विषयावरती इझिली आपला जो हँड आहे तो आपण मिळवू शकतो. मग लक्षात घ्या, त्याचबरोबर आता मित्रांनो या ठिकाणी मी तुम्हाला आतापर्यंत आयोगाने विचारलेले प्रश्न कोणत्या टॉपिकनुसार कसे डिव्हाइड केलेले आहे ते सगळं दिलेलं आहे. हे सगळं तुम्हाला भेटणार आहे. मात्र लक्षात घ्या, आपल्याकडे 3 विषय आहे. एक म्हणजे जीवशास्त्र, दुसरा म्हणजे भौतिकशास्त्र, तिसरा म्हणजे रसायनशास्त्र. मित्रांनो यामध्ये 20 पासून 24 पर्यंत जे ग्रुप बी चे पेपर आहेत ते सगळे कशा प्रकारे प्रश्न आलेले ते दिलेलं आहे. त्याचबरोबर ग्रुप सी चा 24 चा पेपर सुद्धा दिलेला आहे. मग मित्रांनो जर तुम्ही हे सगळं पाहिलं तर तुम्हाला कळेल की कोणता टॉपिक खरंच किती वाचायला हवा. त्याचबरोबर यांचा वापर करून एक शेवटचा एक इतर म्हणून पण एक कॉलम आहे, की इतर म्हणजे सायन्सच्या बाहेरचा प्रश्न नाहीये. आपण हे जे शिकलो ना याच्याच बेसिसवरती जो आयोगाने ऍप्लिकेशन बेसवरती जो प्रश्न विचारलेला आहे तो म्हणजे आपल्या हे इतर मध्ये असणार आहे. मग लक्षात घ्या मित्रांनो, भरपूर वेळा जर तुम्ही इथे पाहिलं तर आपला जो पहिला पॉईंट आहे तो आहे वनस्पतींचं वर्गीकरण, दुसरं आहे प्राण्यांचं वर्गीकरण. जर तुम्ही हे 2 क्लासिफिकेशन पाहिले ना तर आयोग यांना प्रश्न विचारताना फिरवतो म्हणजे काय, प्राण्यांचं वर्गीकरण घेऊन जातो प्राणीशास्त्रामध्ये. लक्षात घ्या, कशामध्ये घेऊन जातो, प्राणीशास्त्रामध्ये. मग आपल्याला असं वाटतं की अरे हा प्रश्न त्या चॅप्टरचा की या चॅप्टरचा, तसं नाहीये मित्रांनो. बायोलॉजी आर इंटरलिंकिंग, बायोलॉजी हे इंटरलिंकिंग आहे. जर तुम्हाला एक चॅप्टर समजला तर त्याच्या ओरिएंटेड जेवढे चॅप्टर आहे ते सगळे समजत जातात. आणि जर आपल्याला मित्रांनो सगळे चॅप्टर समजले तर लक्षात घ्या आपण त्या उत्तरापर्यंत इझिली पोहोचू शकतो. इव्हन आपण तिथे लॉजिक डेव्हलप करू शकतो. म्हणजेच आपल्याला हा टेबल खूप महत्वाचा आहे. जर आपण एक्झाम्पल पाहिलं मित्रांनो प्राण्यांचं वर्गीकरण, तर 2021 मध्ये 2 प्रश्न दिसतात, 2022 मध्ये 3 प्रश्न दिसतात, 2024 मध्ये 2 प्रश्न आहे आणि ग्रुप सी च्या 2024 मध्ये 2 प्रश्न आहे. म्हणजे मित्रांनो याची पॉवर खूप आहे. म्हणजे हा चॅप्टर आपल्याला मस्टच आहे. जेवढा तुम्ही त्या चॅप्टरला प्रॉपर वेने समजून घेताल तेवढं तुम्ही त्या उत्तरापर्यंत पोहोचणार आहे. मग लक्षात घ्या, आपल्याला उगाच चुकीचं वाचून काहीच करायचं नाही. जर आता आपण मित्रांनो एक चॅप्टर पाहिला कोणता, आता इथे आपल्याकडे एक आहे पहा, पेशी आहे, पेशीचक्र आहे, पेशींचे विभाजन आहे आणि ऊती आहे. याच्यावरती तो आपल्याला खूप कमी प्रश्न आलेले दिसतात. 23 मध्ये एक प्रश्न आलेला दिसतो किंवा त्याच्या ओरिएंटेशनने बाकीचे जरी प्रश्न आले असतील तरी ते वेगळ्या चॅप्टरच्या लिंकिंग मध्ये आहे. मग लक्षात घ्या, याचा अर्थ काय मित्रांनो, हे सगळं जर फ्लो चार्ट समजला तर आपल्याला कळतं
की पेशीची रिव्हिजन दोनदा करण्यापेक्षा आपण एक रिव्हिजन अजून जास्तीत जास्त कुणाला द्यायला हवी, तर प्राणी वर्गीकरण, जेणेकरून आपण उत्तरापर्यंत जायला इझिली पोहोचू शकतो. सेम कन्सेप्ट मित्रांनो बाकीच्या सिलेबसची पण आहे. सो रसायनशास्त्र असेल किंवा भौतिकशास्त्र असेल, यामध्ये पण आयोगाचे काही हॉट टॉपिक आहेत. लक्षात घ्या, यामध्ये पण आयोगाचे काही हॉट टॉपिक आहेत की ज्यावरती आयोग वारंवार प्रश्न विचारतो. म्हणजे त्या टॉपिकला धरून आयोगाची जी वारंवारता आहे किंवा जी फ्रिक्वेन्सी आहे ती आपल्याला हाय लेवलची पाहायला मिळते. मग लक्षात घ्या मित्रांनो, यालाच म्हणतात पीवायक्यूचा प्रॉपर स्टडी. जर पीवायक्यू वरती आपला प्रॉपर हँड असेल तर आपण हे सगळं प्रॉपरली डिस्कस करू शकतो. प्रॉपरली डिस्कस, लक्षात घ्या, डिस्कस म्हणजे कुणाशी नाही, आपल्या माइंडशी. जर आपण आपल्या मनाशी मित्रांनो प्रामाणिक असेल, लक्षात घ्या मी काय म्हणतोय, जर आपण आपल्या मनाशी प्रामाणिक असेल, आपल्याला लगेच समजतं की समजा आपण ॲनिमल क्लासिफिकेशन वाचला, कळतं आपल्याला की अरे काहीतरी राहिलंय यामध्ये. जर काहीतरी राहिलंय म्हणजे मित्रांनो आपण कमी पडतोय आणि आपण कमी पडल्यामुळे आपल्याला तो विषय अवघड वाटतो. हा सगळा आपला माइंडसेट आहे. आणि जर हा माइंडसेट निगेटिव्ह कडून पॉझिटिव्ह कडे घेऊन जायचं असेल, जर याची दिशा बदलायची असेल, तर एकच उपाय, हे सगळा चार्ट समजून घेणं, त्यानुसार पीवायक्यू समजून घेणं आणि पीवायक्यू नुसार कोणता टॉपिक वाचावा हे समजून घेणं, म्हणजे आपण आपल्या एक्झामची गरज भागवतोय, आपण आपल्या एक्झामला फुलफिल करतोय, जेणेकरून आपल्याला इझिली मार्क्स गेनिंगसाठी काय होते, तर मदत होते. मग आता मित्रांनो एक सॅम्पल मध्ये जर आपण प्रश्न पाहिला, तर हा प्रश्न काय आहे पहा, खालीलपैकी कोणाला फळ पिकवणारे संप्रेरक म्हणतात. आता लक्षात घ्या, एक जस्ट एक्झाम्पल म्हणून हा तुम्हाला मी प्रश्न दिलेला आहे. आता फळ पिकवणारे संप्रेरक, आता फळ कुणाला येणार आहे मित्रांनो, तर आपल्याकडे असणाऱ्या प्लांटला. म्हणजे हा प्रश्न तुम्हाला कशामध्ये पाहायला मिळतो, तो वनस्पती शास्त्रामध्ये. लक्षात घ्या, वनस्पती शास्त्रामध्ये, म्हणजेच वनस्पती कशा प्रकारे ग्रोथ तयार करते किंवा वनस्पतीमध्ये कुठल्या प्रकारचे हार्मोन्स तयार होतात, मग ह्या हार्मोनचा रोल काय, मग याच्यावरून कळतं वनस्पती शास्त्रामध्ये काय वाचायला हवं, वनस्पती शास्त्राची डेप्थ किती आहे. हे जे 4 पर्याय आहे, प्रत्येक पर्यायाचं जर प्रॉपर अनालिसिस केलं तर आयोगाची खोली किती आहे, आयोग कुठपर्यंत जाऊ शकतो. आता मित्रांनो हा प्रश्न मी तुम्हाला 2024 चा दिलाय, तुम्ही 23 चा पेपर पहा, 22 चा पेपर पहा, तुम्हाला सेम याच्याच रिगार्डिंग, याच चॅप्टरच्या रिगार्डिंग अजून काहीतरी प्रश्न भेटेल. मग ह्या दोन्ही प्रश्नांचा वापर करून अरे आयोगाची रेंज एवढी आहे, अजून एवढी वाढली, अजून एवढी वाढली, हे सगळं आपल्याला पीवायक्यू सांगतं. आणि ज्यावेळेस मित्रांनो आपण हे छोटे 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 टार्गेट अचीव्ह करत जातो, एक दिवस आपला आत्मविश्वास वाढलेला असतो आणि आपण इझिली बरोबर त्या विषयाची एकदम खोली समजून घेतो. एवढी खोली समजून घेतो की आपण चालता बोलता विज्ञानाचं ऍप्लिकेशन करायला लागतो. आणि ज्यावेळेस आपण विज्ञानाचं ऍप्लिकेशन करायला लागतो, समजून घ्यायचं मित्रांनो आपण आपल्या ध्येयापर्यंत पोहोचलो. आता फक्त आपल्याला एक्झाम द्यायची, त्यातले सायन्सचे प्रश्न टॅकल करायचे, निघून जायचं, एवढंच आपल्याकडे राहतं. यासाठी आपल्याला एकच आहे पीवायक्यू. पीवायक्यू नुसार त्याची बॉर्डर, त्या बॉर्डर नुसार आयोगाला काय हवंय ते प्रॉपर गेन करायचं, त्याची प्रॉपर रिव्हिजन करायची. एवढी रिव्हिजन होते की चालता बोलता आपण तेच मनामध्ये विचार करतो आणि चालता बोलता मनामध्ये जर तोच विचार येत असेल मित्रांनो, समजून घ्या आपण त्या टॉपिकमध्ये किंवा आपण त्या सब्जेक्टमध्ये जेवढं आपण वाचलेलं आहोत त्यातले आपण मास्टर झालो. आणि जोपर्यंत आपण मास्टर होत नाही तोपर्यंत समजून घ्या आपण मनामध्ये कुठेतरी कन्फ्युजन घेऊन चाललोय आणि हेच कन्फ्युजन आपल्याला त्या एक्झाम पासून लांब ठेवतं. मग लक्षात घ्या, हे सगळं कन्फ्युजन क्लिअर करण्यासाठी हे पीवायक्यू आपल्याला महत्वाचे आहे. आता पुढचा पीवायक्यू पहा. जर तुम्ही पुढचा पीवायक्यू पाहिला मित्रांनो, तर सगळ्यामध्ये आपल्याला शैवालाचा उल्लेख दिसतोय. बरोबर, सगळ्यांमध्ये शैवालाचा उल्लेख आहे. म्हणजे हा पण प्रश्न एक वनस्पती शास्त्रामधीलच आहे, कारण शैवाल म्हणजे अलगे, ही एक वनस्पतीच आहे. परंतु जर आपण मित्रांनो ह्या वनस्पतींचा विचार केला तर हे आपल्याला क्लासिफिकेशन मध्ये पाहायला मिळतं, की ज्याला आपण काय म्हणतो रे, प्लांट क्लासिफिकेशन, म्हणजे वनस्पतींचं वर्गीकरण. मग त्याला धरून हा प्रश्न इथे विचारलेला आहे. मग आता मित्रांनो इथे आपल्याला सगळे शैवालाबद्दल विचारले, मग आपल्याला लगेच कळतं अरे शैवाल हे तर थॅलोफायटामधील आहे. मग थॅलोफायटामधील जर शैवाल असेल तर आयोग थॅलोफायटामध्ये काय काय विचारतंय, इव्हन ब्रायोफायटामध्ये काय काय विचारतंय, इव्हन बाकीच्या वनस्पती शास्त्रामध्ये किंवा बाकीच्या प्लांट क्लासिफिकेशन मध्ये आयोगाने आतापर्यंत विचारलेले पीवायक्यू काय आहेत, मग त्या ओरिएंटेशनने आपण किती वाचायला हवं, हे सगळं सांगण्याचं काम म्हणजे आपला हा पीवायक्यू करतो. मग लक्षात घ्या, याही आधीचा पीवायक्यू मित्रांनो हा पण प्रश्न 24चा आहे आणि या पहिला जो आपण प्रश्न पाहिला तो पण 24चा आहे. दोघे पण प्लॅनच्याच रिगार्डिंग आहे. म्हणजे मला सांगायचंय काय, की एक चॅप्टर किंवा हा पीवायक्यू सांगतो की त्या चॅप्टरची डेप्थ किती आहे किंवा तो चॅप्टर कोणत्या डायरेक्शनने वाचायला हवा, जेणेकरून तो आपल्याला प्रश्नाची डिमांड पूर्ण करून देतो. आता पुढचा प्रश्न जर आपण पाहिला तर हा आपला ॲनिमल क्लासिफिकेशनचा आहे. लक्षात घ्या मित्रांनो, हा पुढचा प्रश्न कशाचा आहे, ॲनिमल क्लासिफिकेशनचा. आता हा प्रश्न काय सांगतो रे,
जर तुम्ही अॅनिमल क्लासिफिकेशनचे आयोगाचे पीवायक्यू पाहिले, हा पण 24चाच पीवायक्यू आहे, तर आयोग अॅनिमल क्लासिफिकेशन वरती म्हणजे प्राण्यांच्या वर्गीकरणावरती मल्टी लाईनर प्रश्न विचारतो मित्रांनो. आता लक्षात घ्या, हे मी माझ्या अनालिसिसचा वापर करून सांगितलं बरं का रे. कारण मी जेवढे प्रश्न पाहिले प्रत्येक प्रश्नामध्ये तुम्हाला कमीत कमी म्हणजे जे एक लाईनचे प्रश्न आहेत, सिंगल लाईनचे प्रश्न आहेत, ते कमीत कमी पाहायला भेटतात. कोणतं चॅप्टर? अॅनिमल क्लासिफिकेशन. भरपूर प्रश्न हे मल्टी लाईनर फॉर्म मध्ये भेटतात. मग मित्रांनो, जर प्रश्न मल्टी लाईनर फॉर्म मध्ये भेटत असेल तर लगेच आपल्याला कळतं नाही, तो चॅप्टर डेपने करायलाच हवा. त्या चॅप्टरचा मेन गाभा समजूनच घ्यायला हवा. कारण मेन गाभा समजला, आयोगाने त्या वाक्याला कसंही फिरू द्या, ती कन्सेप्ट डोक्यामध्ये सेव्ह आहे. त्याला कसंही फिरवलं तरी पण आपण बरोबर त्याला टचच करतो. म्हणजेच आपल्याला काय करायचं मित्रांनो, तर हा चॅप्टर प्रॉपर डीप मध्ये जाऊन स्टडी करणं महत्वाचं आहे. हे आपल्याला ह्या वाक्यांवरून समजतं की जे वाक्य एकमेकांच्या संघामध्ये असतील किंवा वेगवेगळ्या फायलमचे रिलेटेड असतील, मग संघांच्या जर ते रिलेटेड असतील तर त्या संघांमध्ये काय आहे, त्यांचं स्ट्रक्चर कसं आहे, कशा प्रकारे त्यांचा संघ तयार करण्यात आलेला आहे, हे सगळं सांगण्याचं काम म्हणजे आपला हा पीवायक्यू करतो. आता पुढचा प्रश्न पहा, हा पण 24चाच आहे. हा पण मित्रांनो अॅनिमल क्लासिफिकेशनचाच आहे. मग लक्षात घ्या, अॅनिमल क्लासिफिकेशन म्हणजे तुम्ही यांना प्राणीशास्त्र म्हटलं तरी चालेल, बिकॉज प्राण्यांचाच भाग आहे. मग लक्षात घ्या, आता प्राणीशास्त्र हा एक मोठा भाग आहे, त्याबद्दल प्राण्यांबद्दल सगळीच माहिती येते. मग त्यातला आपण जर एक भाग वेगळा केला तर तो वर्गीकरणाचा आला. मग मित्रांनो, आता आपण 4 प्रश्न पाहिले, 4ही प्रश्न 24चेच आहे. 4ही प्रश्नामध्ये तुम्हाला प्लांट आणि अॅनिमलवरती 2-2 प्रश्न आलेले दिसतात. आता त्यातला एक वनस्पती शास्त्राचा होता आणि एक प्लांट क्लासिफिकेशनचा होता. मग मित्रांनो, ह्या दोनच चॅप्टरने तुम्हाला 4 मार्क्स दिले, म्हणजे 4 प्रश्न दिले. मग विचार करा, याचा अर्थ याची डेप्थ खूप जास्त आहे. आणि आता मी तुम्हाला तो टेबल दाखवला मगाशी, तो टेबल आपल्याला सांगतो एक्झॅक्टली, अरे हे वाचायला हवं किंवा हे वाचायला नको. मग लक्षात घ्या, हे म्हणजे आपली प्रॉपर रेंज आहे की जे आपल्याला त्या विषयाची आवड तयार करून द्यायला मदत करतं मित्रांनो. एखादा विषय आवडत नाही ही आपली चूक आहे, कारण आपण ते वाचतच नाही. आणि आपण ज्यावेळेस त्याला प्रॉपर वाचू त्यावेळेस आपल्याला ते कळेल की अरे नाही, याची खोली एवढी आहे, अरे नाही ह्या पॉईंटवरती पीवायक्यू आलेला आहे, मग ह्यावरती पीवायक्यू आलाय म्हणजे ही सगळी कन्सेप्ट त्यामध्ये इन्क्लूड झालेली आहे. मग ते आपल्याला वाचणं मस्ट आहे. आणि ज्यावेळेस मित्रांनो आपल्याला कळतं ना वाचताना की याच्यावरती पीवायक्यू आलेला आहे, आपला आत्मविश्वास वाढलेला असतो आणि हा वाढलेलाच आत्मविश्वास आपल्याला त्या प्रश्नाची किंवा त्या कन्सेप्टची डेप्थ समजायला मदत करतो. मात्र लक्षात घ्या, हे सगळं विचारात घेऊन मित्रांनो, कंबाईन मेंटर आपल्यासाठी एक बॅच घेऊन आलेला आहे. ही बॅच म्हणजे एक रिव्हिजन प्रोग्राम असणार आहे. जवळपास तो 22 तासांचा किंवा 25 तासांच्या बिटवीन तो रिव्हिजन प्रोग्राम असेल. आता हा रिव्हिजन प्रोग्राम बनवताना मित्रांनो, कंबाईन मेंटरने पूर्णपणे काळजी घेतलेली आहे की आयोग काय आहे, म्हणजे आयोगाचा माइंडसेट कसा चाललेला आहे किंवा आयोगाने विचारलेले पीवायक्यू कसे आहेत, त्या पीवायक्यूच्या ओरिएंटेशनने आपल्याला जी थेरी आहे ती किती महत्वाची आहे. मग सगळीच थेरी वाचणं गरजेचं आहे का? नाही. मग जी थेरी महत्वाची आहे त्याच ओरिएंटेशनने हा रिव्हिजन प्रोग्राम कंबाईन मेंटरने आपल्यासाठी आणलेला आहे. मग मित्रांनो, जर आपण याचे वैशिष्ट्य पाहिले तर काय काय वैशिष्ट्य आहे की पहिलं, आयोग वारंवार ज्या गोष्टीवरती पीवायक्यू विचारतो ते सगळा एरिया आपण इथे कव्हर केलेला आहे. त्याचबरोबर प्रत्येक टॉपिक मध्ये पीवायक्यू. मग आता समजा आपल्याकडे अॅनिमल क्लासिफिकेशन असेल, प्लांट क्लासिफिकेशन असेल किंवा फिजिक्सचा आपल्याकडे साऊंड चॅप्टर असेल, म्हणजे दोन्ही चॅप्टर असेल, तर आयोगाने कसा पीवायक्यू विचारलाय ते पण आपण त्या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे. त्या पीवायक्यूच्या ओरिएंटेशनने आपल्याला कोणती कन्सेप्ट वाचणं महत्वाचं आहे किंवा कोणती कन्सेप्ट करणं महत्वाचं आहे ते सुद्धा आपण त्या ठिकाणी कव्हर केलेलं आहे. त्याचबरोबर साध्या सरळ सोप्या भाषेत टीचिंग असणार आहे. अजिबात कन्फ्युजन होणार नाही. भरपूर लोकांना वाटतं की सायन्स कन्फ्युजिंग आहे, अजिबात नाही. लक्षात घ्या, अजिबात नाही. जर त्यांना वाटत असेल कन्फ्युजिंग तर ही आपली चूक आहे. आपली चूक म्हणजे काय, आपण त्या विषयाकडे पहिल्यापासून निगेटिव्ह माइंडने पाहिले म्हणून ते तसं वाटतंय. जर आपण विचार करण्याची दिशा बदलवली किंवा अँगल बदलवला तर आपण बरोबर त्याला इझिली टॅकल किंवा कव्हर करू शकतो. त्याचबरोबर हा पूर्ण ड्युरेशन 22 तासांचा असणार आहे आणि हे 22 तास तुम्हाला मित्रांनो 12 ते 13 मार्क्स घेण्यासाठी नक्की मदत करणार आहे. आणि हेच 12 ते 13 मार्क्स म्हणजे मित्रांनो कट ऑफला टच करण्यासाठी मदत करणार आहे. मी तुम्हाला थोड्या वेळापूर्वीच सांगितलं, मागच्या वर्षीचा कट ऑफ म्हणजे 24चा कट ऑफ 62.25 होता. समजून घ्या, आयोगाने जो सिलेक्ट केलेला मुलगा आहे मेन्ससाठी, जो सगळ्यात शेवटचा मुलगा जो होता तो म्हणजे 62.25. म्हणजे याच्यावरून कळतंय की प्रत्येक विषयाला किती महत्व द्यायचंय, विज्ञान विषय सुद्धा किती महत्वाचा आहे जर आपल्याला तो कट ऑफ टॅकल करायचा असेल तर. त्याचबरोबर यामध्ये तुम्हाला काय भेटणार आहे की जे काही मूळ गाभा आहे आपल्या विज्ञानाचा, पीवायक्यू ओरिएंटेशन, ते सगळं भेटेल.
त्याचबरोबर गट क पूर्वचे 2020, 21, 22, 24 यांचे सुद्धा तुम्हाला पेपरचा अनालिसिस भेटणार आहे. एकदम प्रॉपर अनालिसिस लक्षात घ्या. त्याचबरोबर मित्रांनो, आपण जर ह्या पूर्ण प्रोग्रामची फी पाहिली तर ही फी सुरुवातीला आपण 249 रुपये ठेवली होती. परंतु भरपूर मित्रांनी ज्यावेळेस कॉन्टॅक्ट केला कंबाईन मेंटर सोबत, त्यावेळेस भरपूर मुलांची डिमांड होती की फी कमी करावी. म्हणून मित्रांनो, ही फी आपण ठेवलेली आहे 199 रुपये. आता भरपूर लोकांनी या किमतीला सुद्धा विकत घेतलेला आहे कोर्स. ज्यांनी ह्या किमतीला कोर्स विकत घेतलाय त्यांना जे काही एक्स्ट्राचे पैसे असतील ते रिटर्न केले जातील. आता लक्षात घ्या, 199 ला ठेवण्यामागे मेन हेतू काय मित्रांनो, लक्षात घ्या. जे काही प्रॉपर कंटेंट आहे तो तुमच्यापर्यंत पोहोचावा. कारण प्राइस खूप मॅटर करते मित्रांनो. जर कमी प्राइस असेल आपण लगेच अट्रॅक्ट होतो. अट्रॅक्ट झालो की ते प्रोग्राम आपल्याला पाहायला मदत होते. ते सगळं आपल्या माइंडमध्ये इझिली सेव्ह केलं जातं आणि ते सेव्ह केलेलं आपल्याला ध्येयापर्यंत घेऊन जायला मदत करतं. मग लक्षात घ्या मित्रांनो, मी तुम्हाला 100% गॅरंटी देतो. जर तुम्ही हा प्रोग्राम केला, एवढा प्रोग्राम केला, तर विज्ञान विषय तुम्हाला एकदम सोपा वाटायला लागेल. ही गॅरंटी माझी. फक्त तुम्ही त्याला किती ओरिएंटेशनने पाहताय हे तुमचा रोल आहे. माझा रोल माझ्याकडून मी 100% देणार आहे. कंबाईन मेंटॉर तुम्हाला 100% देणार आहे. तुम्ही जर ते 100% घेतलं तर 100 + 100 दोघांची फ्रिक्वेन्सी मॅच होणार आहे आणि फ्रिक्वेन्सी मॅच झाली की विषय साधा, सरळ, सोपा वाटणार आहे. जेणेकरून त्या विषयातली भीती आपली जायला मदत होईल. चालेल मित्रांनो, मग आपल्याकडे हा जो कोर्स आहे हा सध्या आहे 199 रुपयाला अवेलेबल आहे, की जो पूर्वी कितीला होता, 249 रुपयाला होता. मग लक्षात घ्या. सो या ठिकाणी आपलं एवढंच आहे. थँक्यू.